फीस डोक्यात जायचं नाही की काय चाललंय काय नाही, न्यूटन्स आहे, NLM आहे, हे वानर इकडून लटकायला तिकडून उडी मारायला. तर तेच ते स्टार्टिंगला असंच आहे. मग ते तिकडून तिकडे उड्या मारायचे, मग माझं डोकं पण इकडून तिकडे उड्या मारायचं, अरे काय चाललंय. मग जसं खुर्ची 4 पायांवर उभी राहते आणि त्याचं एक पाय तोडलं तर ती उभी नाही राहू शकत, तसंच सगळ्या मिशनमध्ये बॅलन्स ठेवणं खूप गरजेचं आहे. काही नाही केलं तर काय नाही, मग आपल्याला म्हशी चारावी लागेल घरी येऊन. तर म्हणजे म्हशी चारलेली पण आहे मी, आता सांगायचं काय त्याच्यामध्ये. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानोपासक महाविद्यालय परभणी कॉलेजमार्फत आपण दरवर्षी गुणवंत आपल्या भेटीला हा एक उपक्रम राबवत असतो. या कार्यक्रमाची प्रेरणा आपल्या कॉलेजचे उपप्राचार्य आदरणीय घोडके सरांनी आम्हाला दिलेली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा कार्यक्रम राबवत असतो. जेवढे गुणवंत आम्हाला मिळतील आपल्या कॉलेजचे, त्यांच्याशी आम्ही संपर्क करून नवीन गुणवंत निर्माण होण्याकरिता हा कार्यक्रम आम्ही घेत असतो. त्या उपक्रमाअंतर्गत आज आपण गुणवंत आपल्या भेटीला या कार्यक्रमासाठी आपल्याच कॉलेजची एक ब्रँच आहे जिंतूरला, ज्ञानोपासक महाविद्यालय जिंतूर येथे. आम्ही 2009 ते 2021 पर्यंत जिंतूरला शिकवत होतो, मी आणि पारवे सर. तर 2021ला 11वीला तेथील आमचा हा विद्यार्थी जो गुणवंत आहे तो आज आपल्या भेटीला आलेला आहे. विद्यार्थ्याचं नाव आहे अर्जुन राठोड. तो आपल्याला तो कशा पद्धतीनं गुणवंत झाला आहे त्याचा जो काही प्रवास आहे तो आपल्याला आज इथे सांगणार आहे. निश्चितच त्याचा प्रवास ऐकून आपल्यालाही त्याच वाटेनं प्रवास करता येईल अशी आपण या कार्यक्रमाच्या अंतर्गत अपेक्षा करत असतो. तर या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून आज आपल्याला लाभलेले आहेत आपल्या कॉलेजचे पर्यवेक्षक आदरणीय श्री नालटे सर. त्यांचं आपण टाळ्या वाजवून स्वागत करणार आहोत. तसेच या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून आपल्याला लाभलेले आहेत रेंगे मॅडम. त्यांना मी विनंती करतो की त्यांनी प्रमुख पाहुण्या म्हणून स्टेजवरती यावं. आजच्या या कार्यक्रमासाठीच्या प्रमुख पाहुण्या आहेत आदरणीय रेंगे मॅडम. आणि या कार्यक्रमासाठी जो गुणवंत आहे अर्जुन राठोड तोही आपल्याला इथे लाभलेला आहे, त्याचं आपण आज मार्गदर्शन ऐकणार आहोत. पण त्यापूर्वी मी आदरणीय नालटे सर, रेंगे मॅडम आणि पारवे सरांना अशी विनंती करतो की त्यांनी कॉलेजमार्फत आपण गुणवंत विद्यार्थ्याचं स्वागत करणार आहोत. तर त्या स्वागतासाठी मी सरांना वरती बोलवतो. नालटे सर, पारवे सर आणि रेंगे मॅडमना विनंती करतो की त्यांनी या गुणवंत विद्यार्थ्याचं स्वागत करावं. तसेच आजच्या या कार्यक्रमासाठी जे अध्यक्ष म्हणून लाभलेले आहेत त्यांचंही स्वागत मी पारवे सरांना विनंती करतो की आदरणीय नालटे सरांचंही स्वागत आपण करावं. आदरणीय नालटे सर. त्याचबरोबर प्रमुख पाहुण्या रेंगे मॅडम यांचंही स्वागत मी पारवे सरांनाच विनंती करतो की त्यांनी मॅडमचंही स्वागत करावं या कार्यक्रमासाठी. औपचारिकतेचा भाग असतो, आपण गुरुजनांचं आदरणीय पाहुण्यांचं स्वागत करायला पाहिजे. हे पहा, हे सर्व कार्यक्रम पारवे सर आणि बनसोडे सर हमेशा करतात, म्हणून त्यांचंही महाविद्यालयाच्या वतीने मी स्वागत करतो. हो, स्वागतामध्ये जास्त वेळ जाईल, आपल्याला गुणवंताला ऐकायचं आहे, त्याच्यामुळे मी सरांना घ्या एकच घ्या दोघांचे. विद्यार्थी मित्रांनो, आपण आता एक साधा अनुभव सांगतो तुम्हाला की आम्ही मागच्या महिन्यामध्ये एक कळसुबाई शिखर, तुम्हाला माहिती आहे सर्वात उंच शिखर आहे महाराष्ट्रातलं, ते आम्ही ट्रेकिंगसाठी गेलो होतो. पण ते ट्रेकिंग करताना आम्हाला खूप सोपं वाटलं आणि खूप आनंदही झाला की आम्ही ते ट्रेकिंग करून आलो. कारण आता तुम्ही जर पाहिलं असेल की ट्रेकिंग करत असताना एक रस्ता पडलेला आहे आणि आपल्याला फक्त त्या रस्त्यावरनंच प्रवास करायचा असतो. पण जेव्हा सुरुवातीला कोणीतरी ट्रेकर तिथं जातो तर त्याला तो रस्ता पूर्णच्या पूर्ण तयार करावा लागतो.
तसंच आपलाही प्रवास असतो. एखादा गुणवंत जेव्हा भेटीला येतो तर तो गुणवंत तिथपर्यंत पोहोचलेला असतो. अर्जुन राठोड जो आहे तो IIT गुवाहाटी येथे त्याचं शिक्षण घेत आहे. तो तालुक्याच्या ठिकाणी म्हणजे जिंतूर ज्ञानोपासक महाविद्यालय 11वी आणि 12वी तिथे त्यांनी केलेलं आहे. तो तांड्यावरती राहणारा विद्यार्थी आहे. त्याचे आईवडील ते त्याच्या भाषणातून सांगेलच तो काय काय त्याचे आईवडील करतात किंवा तो काय करतो. आणि म्हणजे असा खेड्यापाड्यातला विद्यार्थीही उच्च शिक्षणासाठी IIT सारख्या ठिकाणी गुवाहाटीला तो जाऊ शकतो आणि तिथं तो शिक्षण घेऊ शकतो. तर नक्कीच मला असं वाटतं की तुम्ही सुद्धा त्या रस्त्याने जाऊ शकता. तर त्याचा जो काही प्रवास आहे मी त्याला विनंती करतो की त्यांनी त्याचा प्रवास जो आहे तो आपल्यासमोर मांडावा. आपल्या विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन करावं. आवाज येते? तर सगळ्यात पहिले तर मला इथं बोलवलं आणि इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सरांचे मी धन्यवाद मानतो. आणि मी सुरुवात करतो. तर माझे नाव अर्जुन राठोड तुम्हाला माहीतच असेल. तर मी जिंतूर तालुक्याच्या जोगवाडा या एका छोट्याशा खेड्यामध्ये राहतो आणि 10वीपर्यंत शिक्षण माझं गावातच झालेलं आहे. काही एक्स्ट्रा क्लासेस नव्हते, काही नाही. आणि आता सगळेजण म्हणतात की जे खास गोष्ट आहे ते म्हणजे माझं सगळं शिक्षण मराठीत झालेलं आहे. फक्त इंग्लिश विषय हा सोडून बाकी सगळे मराठीत होते. तर सगळेजण त्याला धरून सगळे अचंबित असतात. आणि मग 10वी झाल्यानंतर 11वीला मी DSMमध्ये ॲडमिशन घेतलं. आणि तिथं मग पारवे सरांनी म्हणजे स्टार्टिंगला असं वाटायचं की सायन्समध्ये ॲडमिशन घेतलं थोडं डोक्याला ताणच असायचं की फिजिक्स आहे, केमिस्ट्री आहे, मॅथ आहे. फिजिक्स म्हटलं की डोक्याला ताणच यायचं. पण बनसोडे सरांनी फिजिक्स एवढ्या चांगल्या प्रकारे शिकवायचे की मग ते माझा सगळ्यात फेवरेट विषय झाला. आणि पारवे सर पण मॅथला एवढे चांगल्या प्रकारे शिकवायचं की माझा इंटरेस्ट पण मॅथमध्ये सुरू झाला. आणि मग मला मॅथचे प्रश्न करायला खूप आवडायचे येते. मग मी सरांना विचारलं की सर म्हणजे मॅथमध्ये खूप इंटरेस्ट आहे, पुढं काही स्कोप आहे की नाही येते. ते म्हटलं इंजिनिअरिंगमध्ये स्कोप आहे. मग मी CET ते द्यायचा विचार केला. मग CET द्यायचा विचार केला. मग मी म्हटलं की CETमधून फक्त महाराष्ट्रातल्या कॉलेजमध्येच आपण लागू. मग मी विचार केला की यार आपण जर CETची तयारी करायला होत तर आपण IITची तयारी करू. पण आज भरपूर जण मनाला लागले की काय तू छोट्याशा खेड्यातला आहे, तुझं CBSEमध्ये शिक्षण पण नाही झालं, 10वीपर्यंत तू गावातच होता, तू जर एकदम तयारीला गेलं तर तुला सगळे एकदम डोक्याला ताण येईल हे ते. पण मी म्हटलं नाही यार, स्वप्न बघायचे तर एकदम टॉपचे बघायचे. मग मी लागलो तयारीला. आणि मग म्हणजे तयारी करताना तर अभ्यास वगैरे करावाच लागतो हे ते. बाकी म्हणजे मी प्रिपरेशन करून आले बोलण्यासाठी, तर ते त्याच्या प्रकारे मी सांगेल. तर हेच की आपले जे डोक्याला जे विचार असतात म्हणजे जे आपले जे वरचे बंद असतात त्याला आपल्याला तोडावं लागते. म्हणजे असे भरपूर जण असतात की यार माझं डोकं काम करत नाही एवढ्यापर्यंतच असते. म्हणजे माझं शिक्षण बॅकग्राऊंड चांगलं नाही आहे, 10वीपर्यंत मी गावातच झालेलं आहे. म्हणजे भरपूर मुलं असे विचार पण करतात की यार माझं शिक्षण नाही चांगल्या प्रकारे झालं, मी कुठं IITची तयारी करू हे ते. मग ते की डोक्याला तेवढं वरच्या लेवलपर्यंत न्यावं लागते. तर ते तिथपर्यंत विचार करण्यासाठी खूप मेहनत लागते. आणि खूप चॅलेंजेस असतात जे आपल्याला फेस करावे लागतात. फेल्युरिटी असतात. टेस्ट देताना टेस्टमध्ये मार्क खूप येतात. मी जेव्हा म्हणजे असं ऑनलाईन टेस्ट वगैरे द्यायचो तर एकदा फिजिक्समध्ये -4 मार्क आले. तर असे भरपूर जण असतात की तिथंच आपलं जे प्रिपरेशन वगैरे असतात हे ते असतात ते तिथं सोडून देतात. मग ते तिथं आपल्याला पॉझिटिव्ह विचार करणं खूप गरजेचं असते. मग तिथं असताना मग इकडून तिकडून जे मित्र वगैरे असतात मग त्यांच्याकडून मोटिवेशन मिळायचं. मग पारवे सरांनी बनसोडे सरांनी पण खूप चांगल्या प्रकारे मोटिवेशन केलं. मग त्याच्यानंतर सगळ्यात मेन असते फॅमिलीचा सपोर्ट असणं खूप गरजेचं असते. आजकालचे विद्यार्थी काय असतात की आपल्या फॅमिलीचा विश्वास तोडून टाकतात. म्हणजे काही पॅरेंट्सचा जर मुलांवर विश्वास नसतो की हा खरंच अभ्यास करेल की म्हणून नाही. त्यामुळं आपल्या फॅमिलीचा जे ट्रस्ट असते ते आपल्याला बिल्ड करून ठेवणं खूप गरजेचं असते. आणि त्या ट्रस्टमुळेच आज मी इथं येऊन बोलत आहे. तर माझा प्रवास तर तेवढं काय खास नाही आहे. पण मी तुम्हाला सांगेल की त्या प्रवासामधून तुम्ही कसे जा, त्या प्रवासाची तयारी कशी करावी त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगेल. तर सगळ्यात पहिले काही जरी करायचं असेल तर आपल्या मनात आग असली पाहिजे. तर भरपूर मुलांना वाटतं यार मी काय करू हे ते. तर मनात आग असली पाहिजे की मी हे करणारच आणि ते करल्याशिवाय मी राहणार नाही. आणि ते आग कंटिन्यू चालू ठेवण्यासाठी मोटिवेशन पाहिजे. भरपूर जण काय करतात यूट्यूबवर जातात, मोटिवेशन व्हिडिओ बघत राहतात, स्क्रोल करत राहतात. तर खरं मोटिवेशन तिथून येत नाही.
तर आपल्याला स्वतःचं मोटिवेशन कसं तयार करायचं हे आपल्याला कळलं पाहिजे. तर काय नाही, स्वतःचं मोटिवेशन तयार करण्यासाठी एकदम सिंपल फॉर्म्युला आहे. आपल्या हृदयावर हात ठेवायचा आणि डोळे बंद करायचे आणि फक्त आईवडिलांचा चेहरा आपल्या डोळ्यासमोर आणायचा आणि त्यांची परिस्थिती काय आहे काय नाही, आपण कुठं राहतो, आपली परिस्थिती काय, कोणत्या प्राईम लोकेशनवर राहतो काय नाही, हे सगळं एकदा आठवणीतून आणायचं. मग ती तुम्ही आपोआप मोटिवेटेड राहता. आणि मग त्याच्यानंतर काही तुम्ही समजा आता मी तयारी करतो तर मला म्हणजे भीती वाटायची की जर मी सक्सेसफुल नाही झालो, म्हणजे जर परीक्षा क्रॅक नाही गेली तर माझे गाववाले काय, गावातले लोक काय सांगतील, समाजातले लोक काय सांगतील, एवढी तयारी करायला पण काय नाही तयारला, हे ते. मग ते आपल्याला थोडं घाबरायचं की यार जर मी आता समजा तुम्ही कॉलेजमध्ये आहात, 12वीला जर तुमची टक्केवारी कमी आली तर भरपूर लोक म्हणतात काय 12वीला एवढ्या चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन असून पण तू एवढी चांगली टक्केवारी नाही घेतली. तर एक की आपला अभ्यास कंटिन्यू चालू ठेवायचा आणि बाकी सोशल मीडियाशी तर खूप दूर राहायचं. मी माझ्या प्रिपरेशनमध्ये ना इंस्टाग्राम होता, ना फेसबुक होता, ना टेलिग्राम होता, ना स्नॅपचॅट होता, काहीच नव्हता. फक्त यूट्यूबवर होता, लेक्चर वगैरे करायचे, टेस्ट वगैरे द्यायचे, बस खतम. तर आजकाल तर मुलं तर इंस्टाग्रामवर रील्स स्क्रोल करा, हे ते भरपूर गुंतलेले असतात. तर काही जर तुम्हाला गोल अचिव्हमेंट करायचं असेल तर सोशल मीडियापासून जेवढं तुम्हाला दूर राहता येईल तेवढं दूर राहायचं. आणि बाकी काय नाही, जे आपल्याला जे क्लासमध्ये जे सर होमवर्क वगैरे देतात, म्हणजे एकदम सिंपल फॉर्म्युला आहे. अभ्यास कसा करायचा, भरपूर जणांचा हे प्रश्न असतो. जे तुम्हाला सर सांगतात तेच करायचं. सगळ्यात मोठा प्रश्न आहे की विश्वास कोणावर करायचा. जे भरपूर मुलं असे असतात की आपल्याला जे सर शिकवायला त्यांच्यावर ते ट्रस्टच करत नाही. तर सगळ्यात पहिली ती गोष्ट आहे की जे आपल्याला सर शिकवतात त्यांच्यावर आपला ट्रस्ट असणे खूप गरजेचं असते. आणि जर तुमचं त्यांच्यावर ट्रस्ट नसेल तर तुम्हाला ते काय शिकवलं ते पण कळणार नाही. त्यामुळं जे सर आपल्याला शिकवायचे त्यांच्यावर पूर्ण विश्वास करायचा डोळे बांधून, कारण त्यांच्या व्यतिरिक्त आपल्याला दुसरं कोणी शिकवायला येणार नाही. तर ते जेवढं सांगतात तेवढं जर तुम्ही केलं ना तरी मोर दॅन इनफ आहे. पण तेच एकदम चांगल्या प्रकारे व्हायला पाहिजे. तेच जर तुम्हाला जर होमवर्क देत असेल, होमवर्क होऊन जर टाईम उरत असेल तर तेच होमवर्क तुम्ही 2-2दा करा आणि स्वतःला चेक करत राहा की मी कुठं कमी पडालो, कुठं नाही. टेस्ट पेपर आणा बाहेरून, तुम्ही टाईम बाउंड करून तुम्ही स्वतः ते पेपर देत राहा. आणि बाकी तर काही नाही. तर मेन गोष्ट आहे कॉन्फिडन्स. तर ते कॉन्फिडन्स बिल्ड व्हायला खूप टाईम लागतात. तर मी जेव्हा जेईची प्रिपरेशन करायचो तेव्हा मला 1.5 वर्ष लागले की हां मी पण IIT-मध्ये जाऊ शकतो. तर कोणत्याही गोष्टीला प्राप्त करण्यासाठी टाईम लागत आहे आणि तुम्ही त्या टायमिंगनुसार मग ढलत जायचं. म्हणजे ते म्हणतात ना की ते आठवणं मला काय ते एक म्हण आहे हिंदीमध्ये. तर हेच आहे की जे आपलं काम आहे ते फक्त कंटिन्यू करत राहायचं. बाकी कॉन्फिडन्स तुमचा येऊन जाईल आपोआप. आणि बाकीचं रिव्हिजन वगैरे तुम्ही डेली करत राहायचं, जे तुम्हाला सर सांगतात हे ते. आणि बाकी जास्त तर काही सांगणार नाही, पण हेच की IIT-च्या प्रवासामध्ये मला खूप अडचण जायची अभ्यासाना. मराठी मीडियममध्ये होतो आणि इंग्लिशले प्रश्न यायचे. मला तर स्टार्टिंगला हे पण नाही करायचं की मल्टिपल म्हणजे काय असते, डिव्हिजन म्हणजे काय असते, एलिमिनेशन म्हणजे काय असते. तर स्टार्टिंगला जेव्हा मी टेस्ट द्यायचो तर ते एखादे शब्द जे असायचे ते मला खूप खंत व्हायचे. म्हणजे ते प्रश्न पूर्ण समजून जायचं, ते एका शब्दामुळे पूर्ण प्रश्न राहायचा. मग नंतर जेव्हा मित्रांना विचारायचो की यार हे काय आहे काय नाही, तर ते म्हणायचं की एवढं सिंपल होतं. मग नंतर डोक्याला ताणायचं यार की एवढं सिंपल आहे आणि एवढं सिंपल प्रश्न मी सोडून दिलं. तर तेच आहे की सिंपल छोट्या छोट्या गोष्टींवर पण लक्ष देत राहायचं. बाकी DSM कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतल्यानंतर सरांनी चांगल्या प्रकारे मला शिकवलं. मग इंटरेस्ट बिल्डअप झाला, IIT-ची तयारी केली आणि मग आता सध्या तर IIT-मध्ये तयारी करत आहे. बाकी तेवढी चांगली प्रिपरेशन नाही झाली वाटते. पुढच्या वेळेस जेव्हा येईल तेव्हा चांगल्या प्रकारे सांगेल अजून. आणि बस जाता तर तेवढं सांगेल की म्हणजे जे IIT-साठी माझं जे मोटिवेशन होतं ते म्हणजे मला DSM कॉलेजमधूनच मिळालं. असंच कॉलेजमध्ये मी बसलेलो होतो आणि त्यांनी मुलांचं ते सत्कार सोहळा ठेवला होता. तर असंच कुठे एका पहिल्या दुसऱ्या बेंचवर मी बसलो होतो आणि मग म्हणजे ते त्यांचा असा सत्कार करताना मी असं फुल घेऊन इथंच उभा होतो. आणि मग म्हणजे तिथून तिथपर्यंत जे प्रवास आहे ते 3च पावलांचं आहे, पण तिथून इथे यायला मला 3 वर्षे लागली. हे गोष्ट म्हणजे मला ती खूप म्हणजे सांगायचं तात्पर्य हेच आहे की कोणत्याही गोष्टीला होण्यासाठी थोडं टाईम लागते, टाईम द्यावा लागते. आणि कदाचित तुमच्यातला पण उद्या एक IITian असू शकतो आणि इथे येऊन बोलू शकतो. तर ही अपेक्षा ठेवतो आणि बस एवढंच. कॉलेजबद्दल सांग, गुवाहाटीला जे कॉलेज आहे हां कोणत्या ब्रँचला? आता ते तर विसरलो. म्हणजे हे बघा सिंपल आहे. माझे जास्त काही नाही. माझे आईवडील आहेत ना शेतकरी आहेत. म्हणजे शेतात आमचं तर म्हणजे घरचं जे चालणं असते ते आमच्या वावरातच असते. पप्पा टेलरिंग काम करतात आणि शेतीचे काम पण बघतात. बाकी आता कॉलेजमध्ये
कॉलेज म्हणजे खूप सुंदर आहे. असं बघायला गेलं तर यूट्यूबवर खूप व्हिडिओ वगैरे पण अवेलेबल आहेत. आता सध्या मी इलेक्ट्रॉनिक्स अँड इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये ब्रांच आहे ती म्हणजे कम्प्युटर सायन्स नंतर सेकंड नंबरवरती ब्रांच येते आणि त्या ब्रांचमध्ये सध्या मी BTech करत आहे. आता एक सेमिस्टर संपला आहे. आता 1 जानेवारीपासून सेकंड सेमिस्टर सुरू होणार आहे. आणि बाकी तर 700 एकरचं कॅम्पस आहे आणि कॉलेजची बिल्डिंग खूप मोठी आहे. हॉस्टेल पण खूप छान आहे आणि तिथले जे वातावरण आहे ते एकदम साफसुथरं आहे. एकदम ना कुठं धूळ आहे ना कुठं कचरा आहे काय नाही. बाकी अभ्यासाचं वातावरण पण खूप आहे आणि मौज मजा पण भरपूर आहे. प्रत्येक पेपर झाल्यानंतर DJ नाईट ठेवतात. नाईटला DJ तुम्हाला जेवढं रात्रभर नाचतं तर रात्रभर नाचत राहा. आणि म्हणजे जे आणि हे मेन गोष्ट म्हणजे कोणी न कोणी भेटीला येत राहतं. आता मी जेव्हा होतो तेव्हा इस्रोचे जे चीफ आहेत ते आले होते. जे बिझनेसमॅन आहेत मोठे मोठे स्टँडअप कॉमेडियन आहेत मोटिवेशन स्पीकर जे आहेत तर ते तिथे येतात भेटीला. तर असं मला कदाचित वाटतं की मी जे मेहनत केलेली आहे ते मला त्याचं फळ मला मिळत आहे. तर हे की मेहनतीला घाबरू नका बस तेवढंच सांगेल. आणि मग शेवटी जाता जाता हेच आहे की जेवढं तुम्ही जास्त हार्डवर्क करसाल तेवढं फळ तुम्हाला गोड खायला मिळेल बस एवढं. पण दुसरी गोष्ट की आता आपल्यासारख्या कॉलेजमधून तेवढ्या मोठ्या कॉलेजमध्ये शिक्षण घेताना काही दडपण येतं का आपल्यावर? कारण आपण मराठी मीडियमचे विद्यार्थी तिथं आलेले विद्यार्थी इंग्लिश मीडियमचे असतात. त्यांचं बोलणं त्यांचं वागणं मग त्याच्यामध्ये काय आपलं अशी काही तयारी विद्यार्थ्यांनी करायला पाहिजे का इथून की आपण मोठ्या कॉलेजमध्ये गेल्यावरती दडपण येणार नाही? हां म्हणजे आता म्हणजे हां ती एक गोष्ट आहे. तर कॉलेजमध्ये मी गेल्यानंतर म्हणजे तिथं बघितलं की सगळेजण म्हणजे इंग्लिशमध्ये बोलतात. तर पहिले 1 महिने माझ्या डोक्याला असं ताणच राहतात सगळेजण इंग्लिशमध्ये बोलतात. आता मी काय करू हे ते. तर त्याच्यासाठी काय मग यूट्यूबवर वगैरे जे तुम्ही व्हिडिओज वगैरे बघता किंवा जे सोशल मीडियावर जे तुम्ही हे बघता तर तुम्ही इंग्लिशमध्ये बघा. इंग्लिशमध्ये बोलण्यासाठी ट्राय करा आणि जेवढं होईल तेवढं इंग्लिशमध्ये विचार करा. म्हणजे सध्या तर मी पण तेवढा पक्का नाही इंग्लिश बोलण्यामध्ये पण पुढं चालून मी 2-4 महिन्यामध्ये पक्क होईल. आणि बाकी अडचण म्हणजे तर त्यांचं जे म्हणजे त्या कॉलेजमध्ये जे मुलांचं कल्चर आहे आपलं कल्चर आहे ते थोडं डिफरंट आहे. तर त्यांच्याशी ताळमेळ बिठावं म्हणजे त्यांच्याशी ताळमेळ आपण कसं व्हावं तर ते थोडं बघावं लागतं आपल्याला. ते तर आपल्याला स्वतःलाच करावं लागेल. मग ते वातावरण कसं आहे काय नाही. आणि बाकी तुम्हाला जर काही प्रश्न विचारायचा असेल तर तुम्ही विचारू शकता. बोर्डाचा अभ्यास करताना आणि JEEचा अभ्यास करताना काही बोर्डाचा सुरुवातीला करून मग JEEचा केला की डायरेक्ट JEE कसं सुरुवात कसा केला अभ्यास मार्क कसे पडले तुला? हां तर म्हणजे स्टार्टिंगला तर माझे खूप कमी मार्क यायचे. मी सांगितलं की फिजिक्समध्ये तर एकदा -4 मध्ये मार्क आले होते. तर मी तेव्हा मला कळालं की 0च्या मागं पण मार्किंग स्कीम असते. तर मेन गोष्ट असते की म्हणजे जे टीचर आपल्याला शिकवतात त्यांच्यावर ट्रस्ट असणं गरजेचं आहे. आणि जर तुम्ही बोर्डाचा अभ्यास करत असाल तर तुम्हाला म्हणजे प्रॅक्टिस करावं लागेल स्वतःहून. ते प्रश्न वाचायचे वारंवार वाचन तर करायचे. जे प्रश्न असतात टेस्ट पेपर असतात ते आणायचे टीचरकडून मागायचे. सर तुम्हाला खूप हेल्प पण करतील. आणि ते आपण टाईम बाउंड लावून त्या प्रश्नांची प्रॅक्टिस करायची. जसं बोर्डच पेपर 3 तासाचा असते तर तेवढा पेपर घ्यायचा 3 तास लावायचे टायमर लावायचा 3 तास तेवढं बसून त्या प्रश्नांचे उत्तर लिहायचे जे तुम्हाला येतात. आणि मग त्याच्यानंतर मॅच करायचे की हां आपलं बरोबर आहे की नाही कुठं चुकलो काय नाही. टीचरला विचारा की सर इथं चुकलेलो आहे तर हे कसं करायचं मग तुम्हाला टीचर सांगून दिला. JEEची तयारी 11वी पासून केली का 12वीच्या नंतर सुरू केली रिझल्ट लागल्यावर परीक्षा झाल्याच्या नंतर? JEEची प्रिपरेशन तर मी म्हणजे 11वी संपल्यानंतरच केली. कारण मला 11वीमध्ये आल्यानंतरच कळालं की यार की JEE म्हणून पण काहीतरी असते IIT म्हणून काहीतरी असते. कारण 11वीचं तर अर्ध वर्ष लॉकडाऊनमध्येच गेलेलं होतं आणि मग पुढचं भविष्य दिसत होतं की यार जर आपण काही नाही केलं तर काय नाही मग आपल्याला म्हशी चारावी लागेल घरी येऊन. तर म्हणजे म्हशी चारलेली पण आहे मी आता सांगायचं काय त्याच्यामध्ये. पण मला तेच आहे की ह्या म्हणजे आपल्या जे परिस्थिती त्यातून निघायचं होतं आणि कुठेतरी चांगल्या परिस्थितीमध्ये जायचं होतं ती माझी धडपड होती म्हणून मी प्रिपरेशन केली. आणि दिवसाचे किती तास अभ्यास करावा लागते ह्या प्रिपरेशनसाठी? हे बघा दिवसाचे म्हणजे हे बघा फक्त 6 तास झोप सोडून बाकीच तुम्हाला फक्त अभ्यासच करावा लागतं असं एवढं मी सांगेल. आणि बाकी जेवणाचं वगैरे टाईम काढून म्हणजे क्लासेस 6 ते 8 तास आणि 6 ते 8 तासांचा तुमचा अभ्यास बस एवढंच. तुम्ही फक्त एवढं जरी केलं ना तरी मोर दॅन इनफ. पण मुलांना तेवढंच होत नाही. पुस्तक कुठले रेफर केली त्यासाठी? पुस्तक वगैरे HCR माय फिजिक्ससाठी जर तुम्हाला करायचं असेल तर आणि मॅथ वगैरेसाठी तुमचा ते ब्लॅक बुक वगैरे तुम्हाला करायचं असेल तर आणि तुम्ही BM शर्मा वगैरे पण करू शकता. केमिस्ट्रीसाठी फिजिकल केमिस्ट्री ऑर्गॅनिक केमिस्ट्री इनऑर्गॅनिकसाठी तिन्हीसाठी अलग अलग बुक आहेत. ऑर्गॅनिकसाठी तुम्ही MS चव्हाण म्हणून रेफर करू शकता. इनऑर्गॅनिकसाठी कपिल वधवा म्हणून आहे ते करू शकता. आणि ऑर्गॅनिकसाठी नाही फिजिकलसाठी हे
फिजिकलसाठी आठवण मी तर ते ज्यांचे क्लासेस लावले ते त्यांच्याकडूनच रेफर केले होते. तुम्हाला एक्स्ट्रा करायची गरज नसते. जेवढं तुम्हाला ऑनलाईन मटेरियल उपलब्ध होतात, जर क्लासेस वगैरे लावले एक्स्ट्रा, ते तुम्हाला जे तेवढं तुम्ही जर केलं मोर दॅन इनफ आहे. सोप्या विषयाला जास्त फोकस करायला पाहिजे का अवघड विषयाला जास्त वेळ द्यायला पाहिजे? हे बघा, म्हणजे माझं सांगणं ते हे की जसं खुर्ची 4 पायांवर उभी राहते आणि त्याचं एक पाय तोडलं तर ती उभी नाही राहू शकत, तसंच सगळ्या विषयांमध्ये बॅलन्स ठेवणं खूप गरजेचं आहे. तर सगळ्यात पहिले तर सगळ्या विषयांमध्ये बॅलन्स ठेवायचा, आणि बॅलन्स झाल्यानंतर तुम्हाला जे विषय अवघड वाटते की यार हे हार्ड आहे, तर त्याच्यासाठी तुम्ही 1-2 तास एक्स्ट्रा देऊ शकता. म्हणजे स्टार्टिंगला मला काय फिजिक्स खूप अवघड वाटायचा. फिजिक्स डोक्यात जायचं नाही की काय चाललंय काय नाही, न्यूटन्स आहे, NLM आहे, हे वानर इकडून लटकायला तिकडून उडी मारायला. तर तेच ते स्टार्टिंगला असंच आहे. मग ते तिकडून तिकडे उड्या मारायचे, मग माझं डोकं पण इकडून तिकडे उड्या मारायचं, अरे काय चाललंय. मग त्याच्यासाठी हे की मग हे की ते त्या विषयाला एक्स्ट्रा टाइम द्यावा लागतो. बस असं नाही की यार मला आता काय डोक्याला हात धरून बसले मी काय करू हे ते. तर काय नाही, थोडं डोकं शांत ठेवायचं, आणि जे विषय तुम्हाला अवघड चालले का तर त्या विषयाकडे तुम्ही थोडं एक्स्ट्रा टाइम द्यायचा. पण ते हे नाही की जे विषय अवघड आहे त्याच्याकडे सगळं लक्ष द्यायला मग बाकी सगळं डिसमोड होऊन झाले. तर असं आहे की ते सगळ्या विषयांना बॅलन्स करून जे तुम्हाला विषय अवघड चालले का तर त्याच्यावर तुम्ही थोडं जास्त फोकस करायचं. रँक किती आला होता? माझं JEE मेन्समध्ये रँक 7,000 काहीतरी आला होता. JEE मेन्समध्ये 99.54% होती, आणि ॲडव्हान्समध्ये 5,000 काहीतरी रँक आला होता. जनरलचा 5,200, आणि कॅटेगरी रँक 1,030 आली होती. बाकी 14 लाख विद्यार्थी बसले होते. 14 लाखमधून सगळ्यात पहिले JEE मेन्स क्रॉस करावं लागते. JEE मेन्समधून 2.5 लाख विद्यार्थी ते सिलेक्ट करतात, आणि मग त्याच्यातून मग जे ॲडव्हान्स पेपर झाल्यानंतर मग ते 30,000 ते 40,000 विद्यार्थी सिलेक्ट करतात काउन्सिलिंगसाठी, आणि त्याच्यातून फक्त 18,000 विद्यार्थ्यांनाच IIT मध्ये सीट मिळते. तिथे फीस स्ट्रक्चर कसं? IIT मध्ये फी स्ट्रक्चर असं आहे की म्हणजे 1 लाख रुपये त्यांची ट्युशन फी असते, आणि 32,000 रुपये मेसची फीस असते एका सेमिस्टरची. पण आपलं ते गव्हर्नमेंट कॉलेज असल्यामुळं मग ते तुम्हाला स्कॉलरशिप थ्रू तुमचे ते सगळे पैसे वापस मिळून जातात, स्कॉलरशिप वगैरे भरली तर. आणि तुम्हाला एक्स्ट्रा स्टायपन वगैरे पण मिळतो. महिन्याचे महिने 3,000 मिळतात, आणि 5,000 रुपये एक्स्ट्रा तुम्हाला खर्चण्यासाठी पण मिळतात. आणि पहिल्या वर्षी तुम्हाला 45,000 रुपये लॅपटॉपसाठी मिळतो जर तुम्ही सिलेक्ट झाले तर स्कॉलरशिपमध्ये. तिथे शिक्षण घ्यायला चांगलं वाटत असेल, आनंद मिळत? हां, शिक्षण घ्यायला चांगलं. म्हणजे ते आम्हाला जे प्रोफेसर जे शिकवतात ना, तर त्यांनी जे रिसर्च केले आहेत तर ते रिसर्च पेपर पूर्ण जगातील 6,000 ते 7,000 जे शास्त्रज्ञ आहेत ते वाचतात. तर तुम्ही विचार करता की ते जे प्रोफेसर आम्हाला शिकवले आहेत ते कोणत्या लेवलवर असते. IIT गुवाहाटी रँक किती कॉलेज? ऑल इंडिया रँक 7 येते त्याचं. म्हणजे पूर्ण भारतातून जेवढे IIT जेवढे इंजिनिअरिंग कॉलेज आहेत का त्याच्यामधून ते 7व्या नंबरवर येते पूर्ण भारतातून. बाकी तुम्हाला काही प्रश्न वगैरे विचारायचे असेल? तुम्हाला काही प्रश्न विचारायचे? हां, तू जी ॲडव्हान्सची तयारी कोणत्या कोचिंगकडून? मी ॲलनकडून केली होती ऑनलाईन का? हां. विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे अगदी साध्या तांड्यावरती राहणारा विद्यार्थी, त्यांनी सांगितले की त्यानं गरज जेव्हा पडली म्हशी पण सांभाळलेल्या आहेत. म्हणजे असं काही नसतं की आपण घरचे खूप श्रीमंत असायला पाहिजेत, आपल्याला खूप फॅसिलिटीज द्यायला पाहिजेत. त्यांनी एक ध्येय उराशी बाळगलं, त्याचा पाठपुरावा केला, आणि आज तो सक्सेस झाला. पण लक्षात घ्या, असं असताना सुद्धा म्हणजे मराठी मीडियमचा विद्यार्थी, तालुक्याच्या ठिकाणी तांड्यावरती राहणारा विद्यार्थी हे जर करू शकतो तर निश्चित आपणही करू शकतो. फक्त याच्यासाठी आपलं जे ध्येय आहे ते निश्चित आपण करायला पाहिजे, आणि त्याचा सातत्याने त्याचा पाठपुरावा आपण करायला पाहिजे. म्हणजे आपल्याला उच्च ठिकाणी, आता गुवाहाटी IIT गुवाहाटीसारख्या ठिकाणी जर शिक्षण घ्यायचं म्हणलं तर साधा विद्यार्थी तिथं गेला तर ते वातावरण पाहून आपलं फ्रस्ट्रेशन येते किंवा कुचंबना होती आपली की आपण तिथं नाही सर्वाईव्ह करू शकत असं वाटतं आपल्याला. पण एज्युकेशनच ही अशी गोष्ट आहे की तुम्ही त्या एज्युकेशनमुळे कुठेही जाऊ शकता, ती कुठेही स्टँड होऊ शकता तुम्ही. त्याच्यासाठी आपण निश्चित प्रयत्न करायला पाहिजे, आणि त्याच्या या प्रवासाबद्दल आपण त्यांचं सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत करायला पाहिजे. यानंतर या कार्यक्रमाचे अध्यक्ष समारोप करण्यासाठी मी आदरणीय नाट्य सरांना विनंती करतो. सर्व विद्यार्थ्यांचं या ठिकाणी स्वागत. अर्जुन पवार राठोड या विद्यार्थ्यानं आपल्यासमोर खूप छान माहिती दिली. IIT गुवाहाटीसारख्या ठिकाणी हा विद्यार्थी जातो. सायन्सबद्दल बरीचशी मलाही माहिती झालेली आहे.
तर मी तुम्हाला बोलू शकतो. याने खूप छान काम केलं, त्याबद्दल त्यानं तुम्हाला मार्गदर्शनही सुंदर केलं, त्याबद्दल त्याचं एकदा स्वागत करू, टाळ्या वाजवू. त्यानं सेल्फ मोटिवेशन हा एक प्रकार सांगितला. दुसरं त्यांनी महत्त्वाची एक माहिती सांगितली, जी मी दररोज नाही बऱ्याचदा मी तुम्हा विद्यार्थ्यांना बोलतो, मी काय करू शकतो हे अगोदर ठरवा. म्हणजे मी काय करू शकतो हे आवश्यक आहे. त्यानंतर त्याने एक गोष्ट महत्त्वाची सांगितली, बहुतेक मलाही वाटतं त्याला 24 तासच मिळतात. तुम्हाला किती तास मिळतात दिवसातले? 24च मिळतात ना. तुम्हाला 24 का? असं आहे तेंडुलकरला 36 मिळाले, मोदीजींना 42 मिळतात आणि तुम्हाला मला मात्र 5-6 तास भेटतात. असं आहे का? सर्वांना तेवढीच वेळ. या ठिकाणी त्यांना गोष्ट महत्त्वाची एक सांगितली, 6 तास झोप आणि बाकी 18 तास होप. होप शब्द मी काय बोललो लक्षात आलं? होप म्हणजे तुमचा गोल पूर्ण करण्यासाठी काय आवश्यक आहे ही त्यांनी माहिती सांगितली. ग्रामीण भागातून हा विद्यार्थी गुवाहाटीसारख्या ठिकाणी जातो. हे आपल्या परभणीच्या नव्हे ज्ञानोपासक कॉलेजचं एक फार मोठं मोटिवेशन तुमच्यासमोर बसलंय असं मला तरी वाटतं. बरोबर आहे का? मला वाटतं. मला एक म्हणायचं आहे, यश कसं मिळवायचं यासाठी फक्त 5 मिनिटं तुमचे घेणार आहे मी आणि नंतर एक कविता सांगणार आणि मी थांबणार. यश मिळण्यासाठी खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत, त्या कागदावर मी का उतरल्या, आपण इकडं तिकडं भरकट जाऊ नये म्हणून. त्यातली पहिली गोष्ट बघा, अभ्यासाचं वेळापत्रक तयार करायचं आपण, की मला काय करायचंय त्याचं तुम्ही वेळापत्रक बनवा. त्यानंतर अभ्यासाच्या संकल्पना समजून घ्या. जो टॉपिक तुम्हाला आहे, फिजिक्स, केमिस्ट्री, बायो, मॅथ काय जे असेल ते, तो टॉपिक तुम्ही समजून घ्यायचा आणि तो दृष्टिकोन समोर ठेवून अभ्यास करायचा. की मला इतके टक्के मिळवायचे, मला इतका स्कोर मिळवायचा, हा तुमचा दृष्टिकोन नको आहे. तुमचा दृष्टिकोन काय पाहिजे, की मला काय मिळवायचंय, अचीव काय करायचंय, त्यासाठी मी कोणते प्रयत्न करतोय, हा भाग तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. त्यानंतर तुम्ही अभ्यासासाठी स्वतः नोट्स काढा, दुसऱ्याच्या घेऊ नका. नाही तर कुठं तरी ठेवल्या सरांनी तुमच्या, त्या तुम्ही झेरॉक्स घेतल्या, घरी गेले, त्यानं मस्तपैकी दिली, आपण ठेवून दिली. मला तर चांगलं माहिती आहे इंग्रजी आणि भाषा विषयाकडं कोणाचाही हात जात नाही, मला चांगलं माहिती आहे. गेल्या 25 वर्षात मी पाहिलं. बाकी फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, मॅथ हे विषय तुम्ही अभ्यास करता तर तुम्ही एक काम करा, स्वतः नोट्स काढा, दुसऱ्याचे घेऊ नका. स्वतः काढल्या म्हणजे ती संकल्पना तुमची क्लिअर होते. नंतर वारंवार उजळणी करा, म्हणजे प्रॅक्टिस करा. तुम्ही 25 मार्काचा पेपर समजा पारवे सरनी घेतला, मॅडमनी घेतला, बनसोडे सरनी घेतला, तर हे 25 मार्काचे 50 मार्काचे काय जे पेपर आहेत त्याची तुम्ही प्रॅक्टिस करा. आणि जिथं तुम्ही अभ्यास करणार आहे ती खोली लक्षात आली ना, खालची नाही म्हणलं मी. म्हणजे ज्या खोलीत तुम्ही अभ्यास करता रूममध्ये, त्या रूममध्ये काय काय करायचं, तिथं तक्ते लावा. तक्ते तुमचे आकृत्या असतात, काही डायग्राम असतात, काही सोल्युशन असतात तुमचे, किंवा काही सूत्र असतात. बरोबर आहे का? सोल्युशन काही सूत्र असतात, कारण मला इंग्रजी जास्त त्यातलं येत नाही. तर काही सोल्युशन असतील, तर हे तुम्ही काय करा, त्या ठिकाणी लावा, संकल्पना लावा, आकृत्या लावा. समोर असल्या म्हणजे समजा कंटाळवानं वाटलं पुस्तक वाचायला, नोट्स वाचायला, तर तिकडं तुमची दृष्टी जाते आणि तुम्ही छानपैकी अभ्यास करू शकता. त्यानंतर बोर्डाच्या सराव प्रश्नपत्रिका तुम्ही सोडवायला पाहिजे. कशासाठी सोडवायच्या? सर मॅडम म्हणले म्हणून सोडवायच्या नाही, कॉलेजने घेतल्या म्हणून नव्हे. तर कशासाठी? अभ्यास तुमचा किती झालाय तो पाहण्यासाठी आणि मी पेपरमध्ये किती लिहू शकतो हे तपासण्यासाठी काय असते? सराव परीक्षा. समजलं का एवढी गोष्ट? सराव परीक्षा कशासाठी? मी काय लिहिलं पेपरमध्ये हे बघण्यासाठी नव्हे, तर माझा अभ्यास किती पूर्ण झाला आणि किती बाकी आहे, शिल्लक आहे, हे तुम्ही पाहू शकता. आणि पेपरमध्ये कसं उतरलं जाईल हे पहा, म्हणजे तुमचं गोल तुम्हाला पूर्ण करता येईल, अचिव्हमेंट तुम्हाला मिळवता येईल. आणि मोटिवेशनल गोष्टी स्वीकार करा, नकारार्थी लोकांपासून दूर राहा, मोटिवेशनल स्वीकारा आणि चांगल्या लोकांच्या संपर्कात राहा, तेव्हा तुमच्याजवळ यश नक्की येतं. आणि 24 तासापैकी त्यानं सांगितलं तसे 6 तास फक्त काय करा, झोप घ्या. बाकीचे सगळे तास कोणासाठी द्या? आपल्यासाठी द्या. कारण आपल्यासाठी जर आपण नाही दिले तर आपण आपल्या जीवनात सक्सेस होत नाही. हा प्रत्येकाचा अनुभव आहे, सर्व सरांचा तुम्हाला अनुभव आहे. आपल्याकडं खूप छान छान लोक आहेत, त्यांचा तुम्ही काय करा, उपयोग करा. जाता जाता हरवंशराय बच्चन यांची कविता तुम्हाला जी माहिती आहे तीच सांगतो.
आणि तिथं थांबतो. लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. नन्ही चींटी जब दाना लेकर चलती, चढ़ती दीवारों पर 100 बार गिरती, यानी वह नीचे गिर जाती है. मन का विश्वास रगों में साहस भरता है, चढ़कर गिरना गिरकर चढणा न करता है. कमी मार्क पडले जास्त पडले फुगून पण जायचं नाही आणि दुःखही मानायचं नाही. जे पडले ते स्वीकारून अजून कसे वाढवता येतील याचा प्रयत्न करा. आपल्याकडे खूप लोक, सगळीच तुम्हाला टीचिंग करणारी नंबर 1 लोक आहेत माझ्या मतानं तरी. एवढे चांगले टीचर तुम्हाला DSMच्या बाहेर भेटणं सुद्धा मुश्किल आहे. का? कारण मी या महाविद्यालयाचा विद्यार्थी म्हणून मला चांगलं माहिती आहे. आगे कवि क्या कहता, देखो, मेहनत उसकी बेकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. एवढ्याच लाईन तुम्हाला माहिती आहे. याच्या पुढच्या ओळी मात्र तुम्हाला माहित नाही. त्या पुढच्या ओळी आहे का, डुबकियां सिंधु में गोताखोर लगाता, जा जाकर खाली हात लौट कर आता. सिंधू म्हणजे सागर. सागरामध्ये बघा स्वाती नक्षत्रात पाऊस पडतो, त्यावेळेला त्या समुद्रावर असे पावसाच्या धारा येतात अशा सरळ. काही धारातले काही थेंब कुठं जातात, तळाला जातात, त्या शिंपल्यामध्ये पडतात आणि त्याचा काय बनतो, मोती बनतो. आणि तो लाखोनं नाही विकत, करोडोनं विकल्या जातो. डुबकियां सिंधु में गोताखोर लगाता है, जा जाकर खाली हाथ लौट कर आता, मिलते नहीं सहज ही मोती गहरे पानी में, बढ़ता दुगना विश्वास इसी हैरानी में, मुट्ठी उसकी खाली हर बार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. शेवटच्या ओळी आता त्या ओळी तुम्हाला महत्वाच्या आहे. असफलता एक चुनौती है, इसे स्वीकार करो, क्या कमी रह गई और सुधार करो, जब तक न सफल हो नींद चैन को त्यागो तुम, संघर्ष का मैदान छोड़ मत भागो तुम, कुछ किए बिना जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती. कुछ किए बिना हा शब्द लक्षात ठेवा. त्यानं खूप छान माहिती सांगितली. त्याची माहिती ऐकल्यानंतर मला दुष्यंत कुमारच्या 4च ओळी आठवल्या, तेवढ्या मी तुम्हाला सांगतो आणि थांबतो. 4 ओळी अशा आहेत, खूप छान महत्वाच्या आहेत. एक गंगा हिमालय से निकलनी चाहिए, इस देश की तस्वीर बदलनी चाहिए, मेरे सीने में ना सही तेरे सीने में तो आग लगनी चाहिए. तेरे सीने में तो आग लगनी चाहिए. ही जी आग आहे तीच आग त्यानं पहिल्या शब्दात सांगितली. कळलं तुम्हाला? त्यानं पहिल्यांदा सांगितली ती आग म्हणजे मला मोठं व्हायचंय, मला काहीतरी करून दाखवायचंय, ही आग तुमच्यामध्ये यावी. एवढं या प्रसंगी सांगतो आणि थांबतो. या ठिकाणी खूप छान या दोघांनी कार्यक्रम घेतला. त्या दोघांचेही बनसोडे सर, पारवे सर यांचे धन्यवाद. महाविद्यालयाच्या वतीनं खूप छान उपक्रम आहे. हा उपक्रम असाच चालू राहणार आहे. तुम्हाला मोटिवेशन देण्यासाठी हे आपण विद्यार्थी विविध क्षेत्रातले आपण आणू आणि तुमच्यासमोर उभे करू, जेणेकरून तुम्हाला एक मोटिवेशन मिळेल. एवढं बोलून मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद नाट्य सर. शेवटचा टप्पा कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन. मी पारवे सरांना विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करा. उद्या सूचना सांगितली. गुणवंत आपल्या भेटीला. आपल्या कॉलेजमध्ये वारंवार असे कार्यक्रम होतात. आजचा गुणवंत अर्जुन राठोड आमचा विद्यार्थी, त्याला दिवाळीच्या सुट्ट्या दिवाळी लागल्याच्या नंतर मिळाल्या, त्याच्यामुळे तुमची आणि त्याची भेट झाली. नाही तर दोघांना सारख्याच दिवाळीच्या सुट्ट्या असत्या तर तुमची आणि त्याची भेट झाली नसती. त्यांच्या सुट्ट्या दिवाळीच्या नंतर होत्या. मग आता तुमचं कॉलेज सुरू झालं, त्याला सुट्ट्या, म्हणून तो आपल्याला अवेलेबल झाला. इथं उपस्थित राहून त्यांनी त्याचे 10वीपासून 10वी नाही, शाळेत जे तुम्ही जिल्हा परिषदेच्या शाळेतून शिक्षण घेत 11वी 12वी कशी काढली आणि त्याच्यानंतर 12वीच्या नंतर 1 वर्ष जे